नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत पुंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख वन स्टेप अहेड अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. टुडे वी डिस्कस हायस्कूल स्कॉलरशिप एक्झामिनेशन्स क्लास 8 सब्जेक्ट मॅथ्स युनिट नंबर 2 ऑपरेशन ऑन नंबर्स चॅप्टर नंबर 8 स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट क्यूब अँड क्यूब रूट. विद्यार्थी मित्रांनो, in this video we will see what is square root, cube and cube root. तर बघा मित्रांनो, हा जो आजचा व्हिडिओ आहे आपला इंट्रोडक्शन पार्ट आहे आणि यामध्ये आपण सर्व बेसिक कन्सेप्ट स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट फाइंड आउट करण्याचे हा भाग आपण अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया. क्लास सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. तर बघा, यामधला पहिला कन्सेप्ट आहे स्क्वेअर. व्हॉट इज स्क्वेअर? कशाला म्हणता येईल मित्रांनो स्क्वेअर? बघा, स्क्वेअर कशाला म्हणता येईल? या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघू मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा, 3 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 3 ला काय केलं आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला मिळाला 3 3 चा 9 म्हणजे 3 स्क्वेअर घेऊ आपण, म्हणजे 3 रेज टू द पॉवर 2. या ठिकाणी 3 हा बेस आहे आणि 2 काय आहे पॉवर आहे मित्रांनो. या ठिकाणी 3 स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल आपल्याला 9. बघा, हे एक एक्झाम्पल घेतलं. नंतर सेकंड एक्झाम्पल बघू मित्रांनो. आपण सेकंड मध्ये पहा 5 मल्टिप्लाइड बाय 5. 5 ने काय केलं आपण 5 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे अ नंबर मल्टिप्लाय इटसेल्फ. वी गेट 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. बघा मित्रांनो, याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल? डेफिनेशन मध्ये बघा, डेफिनेशन स्क्वेअरची डेफिनेशन कशी करता येईल? व्हेन अ नंबर, आपण म्हणू व्हेन अ नंबर इज मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ, मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ म्हणजे एखाद्या नंबरला स्वतःनेच मल्टिप्लाय करणे. द प्रोडक्ट इज कॉल्ड, जो प्रोडक्ट मिळतो, द प्रोडक्ट इज कॉल्ड स्क्वेअर. त्या प्रोडक्टला काय म्हणू मित्रांनो आपण? स्क्वेअर म्हणू. आणि बघा 3 into 3 मीन्स 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, किंवा याला स्क्वेअर ऑफ 3 पण म्हणता येईल. आणि 5 into 5 5 स्क्वेअर, आणि वी कॅन रीड 5 स्क्वेअर ऑफ 5 असं पण आपल्याला रीड करता येईल. मित्रांनो बघा, परफेक्ट स्क्वेअर नंबर कशाला म्हणता येईल? परफेक्ट स्क्वेअर नंबर. विच नंबर वी कॉल एज परफेक्ट स्क्वेअर नंबर? बघा, सेकंड बघू आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर कशाला म्हणता येईल मित्रांनो परफेक्ट स्क्वेअर नंबर? विच नंबर वी कॉल एज परफेक्ट स्क्वेअर नंबर? बघा, स्क्वेअर ऑफ अ नॅचरल नंबर, जेवढे काही नॅचरल नंबर आहेत, द स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर्स is called a perfect square. Is called a perfect square number. त्यालाच म्हणू आपण perfect square number. Perfect square number. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण परफेक्ट स्क्वेअर ची डेफिनेशन सुद्धा बघितलेली आहे. त्या नंबरला आपण स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबरला आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बघा मित्रांनो, जर एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे किंवा नाही, वेदर द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर नंबर ऑर नॉट, हे कसं फाइंड आउट करता येईल? तर बघा, यासाठी आपल्याला युनिट प्लेस नंबर वरून बघता येईल. बघा, वेदर द नंबर, या ठिकाणी म्हणता येईल वेदर द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर ऑर नॉट. परफेक्ट स्क्वेअर, एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे किंवा नाही, परफेक्ट स्क्वेअर ऑर नॉट कसं करता येईल मित्रांनो? तर बघा, परफेक्ट स्क्वेअर असण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? जर युनिट प्लेस डिजिट म्हणजे एखादा नंबर आहे त्याचा युनिट प्लेस बघा, युनिट प्लेस जर किती असेल? युनिट प्लेस जर 3
नंतर बघा मित्रांनो 2 3 बघा पहिला डिजिट घेऊ आपण 2 3 नंतर 7 and 8 यापैकी जर एखादा युनिट प्लेस असेल तर दॅट नंबर इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. देन दॅट नंबर इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. दॅट नंबर तो जो नंबर आहे इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर त्या नंबरला आपण परफेक्ट स्क्वेअर आहे परफेक्ट स्क्वेअर नाही नसतोच तो नंबर. म्हणजे ज्या नंबरचा युनिट प्लेस डिजिट 2 आहे 3 आहे 7 आहे आणि 8 आहे तो नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर नसतो. नंतर बघा मित्रांनो म्हणजे a number having the digit 0 1 त्यानंतर 4 5 and 6 or 9 बघा मित्रांनो तर युनिट प्लेस डिजिट म्हणजे एखादा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे किंवा नाही हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल. नंबर हॅव्हिंग एखादी संख्या आहे नंबर हॅव्हिंग परफेक्ट स्क्वेअर नंबर हॅव्हिंग digits having the digits बघा मित्रांनो यापैकी जर डिजिट आहे 0 आहे 1 त्यानंतर 4 5 and 6 बघा यापैकी एखादा जरी डिजिट असेल तर नंबर हॅव्हिंग द डिजिट 0 1 4 5 or 6 इन इट्स युनिट प्लेस याच्या युनिट प्लेसला असेल इन इट्स युनिट प्लेस. इट्स युनिट प्लेस एखाद्या नंबरचा काय युनिट प्लेसला काय आहे डिजिट आहे. देन इट इज लाईकली टू बी अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे तो नंबर काय असू शकतो. इट इज लाईकली असण्याची शक्यता आहे मित्रांनो. इट इज लाईकली टू बी परफेक्ट स्क्वेअर. टू बी अ परफेक्ट स्क्वेअर तो काय असू शकतो परफेक्ट स्क्वेअर असू शकतो. परफेक्ट बघा मित्रांनो म्हणजे वेदर द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर ऑर नॉट कसं आपल्याला फाइंड आउट करता येईल की जर त्या नंबरच्या युनिट प्लेसला जर 0 आहे 1 4 5 or 6 यापैकी एखादा जर डिजिट असेल तर दॅट नंबर मे बी अ परफेक्ट स्क्वेअर तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो जर इफ 5 एक्झिस्ट इन युनिट प्लेस जर 5 युनिट प्लेसला असेल 5 exist in unit place तर मित्रांनो टेन्स प्लेसला कोणता डिजिट हवा आहे आपल्याला. तर जर नंबर तो जर परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्या ठिकाणी बघा देन द डिजिट 2 मस्ट एक्झिस्ट इन इट्स टेन्स प्लेस. देन द डिजिट 2 must be in टेन्स प्लेस म्हणजे टेन्स प्लेसला कोणता डिजिट असायला हवा 2. टेन्स प्लेसला 2. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो 15 स्क्वेअर मीन्स 15 मल्टिप्लाइड बाय 15 बघा 15 मल्टिप्लाइड बाय 15 म्हणजे 15 चा स्क्वेअर आहे 225. बघा मित्रांनो युनिट प्लेसला 5 आहे तर टेन्स प्लेसला कोणता आहे 2 आहे. सेकंड एक्झाम्पल बघू 25 स्क्वेअर मीन्स 25 मल्टिप्लाइड बाय 25 बघा मित्रांनो 25 चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे 625. युनिट प्लेस डिजिट किती आहे मित्रांनो 5 आहे आणि टेन्स प्लेस डिजिट आहे 2. तर बघा युनिट प्लेस डिजिट जर 5 असेल तर टेन्स प्लेस डिजिट मस्ट बी 2. आपल्याला किती असायला पाहिजे टेन्स प्लेस डिजिट हा 2 असायला हवा. यानंतर मित्रांनो पुढचं घ्या परफेक्ट स्क्वेअर एंडिंग विथ 0 जर एखादा परफेक्ट स्क्वेअर आहे 5 नंबरचा पॉइंट बघू a perfect square ending with 0 perfect square ending with 0 बघा एखादा परफेक्ट स्क्वेअरचा नंबर आहे त्याचा एंड हा कशाने होत आहे झिरोजने होत आहे तर मस्ट हॅव एन इव्हन नंबर ऑफ झिरोज ऍट द एंड म्हणजे काय असायला पाहिजे तर must have an even number of zeros
even number of zeros at the end. बघा मित्रांनो या ठिकाणी एक एक्झाम्पल बघू. बघा 10 स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो 100. म्हणजे या ठिकाणी किती पेअर आहेत, 1 पेअर आहे म्हणजे 2 झिरोज आहे. बरोबर आहे मित्रांनो, या ठिकाणी 2 झिरोज आहे. आपण 100 स्क्वेअर करू. 100 चा स्क्वेअर किती होईल, 100 मल्टिप्लाइड बाय 100. बरोबर आहे मित्रांनो, 100 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजेच काय करता येईल, म्हणजेच काय होईल 1 2 3 आणि 4 म्हणजेच किती मस्ट हॅव इवन नंबर ऑफ झिरो म्हणजे 4 काय इवन नंबर आहे. बरोबर आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपल्याला करता येईल परफेक्ट स्क्वेअर एंडिंग विथ 0 मस्ट हॅव अ इवन नंबर ऑफ झिरो ऍट द एंड. यानंतर मित्रांनो नेक्स्ट पार्ट बघू आपण स्क्वेअर रूट. व्हॉट इज स्क्वेअर रूट कशाला म्हणता येईल, द नंबर whose square is a given number is called square root of given number. For example बघा मित्रांनो, the square of 5 इथे मिळेल मित्रांनो is equal to 25 म्हणजे 5 square is equal to 25. Therefore 5 is square root of 25. आणि आपल्याला therefore 5 is square root of 25. बघा मित्रांनो we can use the symbol, आपण सिम्बॉल पण यूज करता येते. तर बघा to denote the square root of a given number the symbol म्हणजे this radical sign is used. The square root of 25 is equal to 5. This sign is used. बघा square root of 100 is equal to what, 10, because 10 square is equal to 100. Therefore square root of 100 किती आहे मित्रांनो 10 आहे. स्क्वेअर रूट ऑफ व्हल्गर फ्रॅक्शन्स म्हणजे त्याला म्हणून आपण कॉमन फ्रॅक्शन्स पण म्हणता येईल. तर बघा मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ व्हल्गर फ्रॅक्शन्स, स्क्वेअर रूट ऑफ व्हल्गर फ्रॅक्शन्स कसं काढता येईल मित्रांनो स्क्वेअर रूट. तर स्क्वेअर रूट ऑफ व्हल्गर फ्रॅक्शन्स काढण्यासाठी आपण समजा एखादं एक्झाम्पल घेऊ 3/5 स्क्वेअर म्हणजे काय ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये फॉर्म मध्ये आहे. 3 स्क्वेअर येते 9 अँड 5 स्क्वेअर येते 20. बघा विद्यार्थी मित्रांनो स्क्वेअर रूट ऑफ 9/25 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9/स्क्वेअर रूट ऑफ 25. म्हणजेच काय म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ व्हल्गर फ्रॅक्शन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इट्स न्यूमरेटर डिवायडेड बाय द स्क्वेअर रूट ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट न्यूमरेटरचा घेतलाय आणि स्क्वेअर रूट डिनॉमिनेटरचा घेतलेला आहे. म्हणजेच आपल्याला घेता येईल 3/5. त्यानंतर मित्रांनो इफ अ डेसिमल फ्रॅक्शन इज अ कंप्लीट स्क्वेअर. पुढचा मुद्दा बघा, दिस इज द पॉइंट नंबर 7 नंबरचा पॉइंट बघा मित्रांनो. इफ अ डेसिमल फ्रॅक्शन इज अ कंप्लीट स्क्वेअर, डेसिमल फ्रॅक्शन हा जर कंप्लीट स्क्वेअर असेल तर काय असेल मित्रांनो, it must have even number of decimal places excluding 0. बघा 2.5 चा स्क्वेअर करायचा आपल्याला म्हणजे काय करता येईल, आपल्याला माहिती आहे 6.25 म्हणजे या ठिकाणी डेसिमल प्लेसेस काय इवन नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस पाहिजे. म्हणजे काय म्हणता येईल इफ अ डेसिमल फ्रॅक्शन is a complete square. काय असेल is a complete square. It must have an even number of म्हणजे त्या ठिकाणी पेअर असेल पाहिजे हाव an even number of a decimal places बघा मित्रांनो एक्सक्लुडिंग झिरो ऍट द एंड म्हणजे झिरो सोडून एक्सक्लुडिंग झिरो ऍट द एंड म्हणजे जे शेवटी झिरो जाईल ते सर्व झिरो सोडून
जे डेसिमल फ्रॅक्शन मिळतो, डेसिमल फ्रॅक्शनचे जे प्लेसेस आहेत ते काय असायला पाहिजे, इव्हन नंबर असतात. म्हणजे या ठिकाणी एक्झाम्पल घेतला आपण 6.25. बघा 2.25 हा नंबर आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. डेसिमल फ्रॅक्शन परफेक्ट स्क्वेअर आहे. तर याचा जर आपण स्क्वेअर रूट काढलं काय मिळेल आपल्याला 1.5 स्क्वेअर. 1.5 स्क्वेअर म्हणजे जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ 2.25 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1.5 स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर मिळेल 1.5. यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू मित्रांनो, फाइंड द स्क्वेअर ऑफ अ नंबर विथ द डिजिट 5 इन इट युनिट प्लेस. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण. बघा वी हॅव टू फाइंड आउट द स्क्वेअर ऑफ 85 किंवा त्याला म्हणू आपण 85 स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला we have to find out the square of the number with the digit 5 in it unit place. बघा युनिट प्लेस ला डिजिट आहे 5 मित्रांनो. तर पहिल्यांदा आपण काय करूया, कन्सिडर द नंबर एक्सक्लुडिंग 5 इन इट युनिट प्लेस. बघा या ठिकाणी युनिट प्लेसचा डिजिट सोडून रिमेनिंग डिजिट बघायचा. या ठिकाणी रिमेनिंग डिजिट किती आहे, 8 आहे. म्हणजे टेन्स प्लेसचा डिजिट आहे 8. आणि या ठिकाणी याचा नेक्स्ट नंबर कोणता, 8च्या पुढचा मित्रांनो 9. 8 नंतर कॉन्झिक्युटिव्ह नंबर कोणता येतो, 8 नंतर 9. म्हणजे टेक द प्रोडक्ट ऑफ द नंबर अँड नेक्स्ट नॅचरल नंबर्स. यांचा प्रोडक्ट किती होईल मित्रांनो, 8 into 9 मिळतो आपल्याला 72. बघा आणि राईट 25 आफ्टर दॅट नंबर्स. म्हणजे यांचा प्रोडक्ट मिळाला 25 आणि या 25 नंतर 72 नंतर 25 नंबर काय करायचा, राईट डाऊन करायचं. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल मित्रांनो 7225. बघा आपण 85 स्क्वेअर काढायचा आहे. 5 ला आपण एक्सक्लूड करायचं, सोडून द्यायचं. नंतर युनिट प्लेसचा नंबर आहे 5. युनिट प्लेस कोणता आहे, युनिट प्लेस डिजिट आहे 5. तर या 5 ला काय करायचं, एक्सक्लूड करायचं, सोडून द्यायचं. नंतर पुढचा जो डिजिट आहे, नेक्स्ट डिजिट कोणता आहे, नेक्स्ट प्लेस डिजिट कोणता आहे, नेक्स्ट प्लेस डिजिट कोणता आहे मित्रांनो, नेक्स्ट प्लेस डिजिट आहे 8. आणि त्याचा काय करायचा, प्रोडक्ट घ्यायचा, द प्रोडक्ट ऑफ द डिजिट ऍट द टेन्स प्लेस अँड नेक्स्ट नॅचरल नंबर. म्हणजे 8 into 9 आपण यांचा काय घेतला, प्रोडक्ट घेतला. 8 9 ला 72 आणि 72 आणि 25 मधले काय करायचे, 25 चा स्क्वेअर करायचा, 5 चा स्क्वेअर करायचा, 25 होतो. म्हणजे याच्या समोर काय करायचं, मांडणी करून घ्यायची. म्हणजे मिळेल आपल्याला 7225. तर बघा मित्रांनो आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण. बघा या ठिकाणी घेऊ आपण 205 स्क्वेअर. बघा मित्रांनो युनिट प्लेस किती आहे, 5 आहे. म्हणजे आन्सर मध्ये ते आपलं फायनल आन्सर येईल. या फायनल आन्सर मध्ये 5 चा स्क्वेअर 25 लिहून घ्यायचे. नंतर बघा मित्रांनो युनिट प्लेस डिजिट सोडून राहिलेला रिमेनिंग डिजिट किती आहे, 20 आहे. 20 मल्टिप्लाइड बाय काय करायचं, नेक्स्ट नॅचरल नंबर करायचा, त्याचा प्रोडक्ट करायचा. याचा प्रोडक्ट जर केला मित्रांनो तर मिळेल आपल्याला 420. हा मिळेल 420 आणि हा 420 फायनल आन्सर मध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्याला मिळेल आन्सर मिळेल 42,025. तर हे आपलं फायनल आन्सर झालं. म्हणजे 205 यांचा जर स्क्वेअर करायचा, स्क्वेअर ऑफ 205 मिळेल आपल्याला 42,025. अशा पद्धतीने आपल्याला इव्हॅल्युएट करता येईल मित्रांनो. यानंतर बघू आपण नेक्स्ट. बघा फाइंडिंग द स्क्वेअर बाय फॉर्म्युला मेथड. म्हणजे फॉर्म्युला फॉर फाइंडिंग स्क्वेअर. बघा फॉर्म्युलेच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला काढलेला आहे. आपण क्लासमध्ये 6-7 मध्ये स्टडी केलेला आहे मित्रांनो. फाइंडिंग द स्क्वेअर, फाइंडिंग स्क्वेअर यामध्ये पहिली मेथड आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे फॉर्म्युला फॉर स्क्वेअरिंग. फॉर्म्युला फॉर स्क्वेअरिंग, स्क्वेअर करण्याचा फॉर्म्युला मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपण पहिला फॉर्म्युला बघू. बघा a + b ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सटेन्शन फॉर्म्युला आहे मित्रांनो आणि याचा यूज करून सुद्धा आपण स्क्वेअर आपल्याला काढता येते. तर बघा मित्रांनो स्क्वेअर करण्यासाठी आपण काय करू, फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर.
म्हणजे ए स्क्वेअर प्लस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे करता येते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर चा एक्सटेन्शन फॉर्म्युला चा यूज करून आपण फाइंड द स्क्वेअर ऑफ 102 आपण करू. तर या ठिकाणी एक्झाम्पल पाहू आपण. 102 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. 102 म्हणजे किती मित्रांनो? 100 म्हणजे 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा म्हणजे याला म्हणू आपण ए. 100 मीन्स ए आणि 2 मीन्स बी. तेव्हा व्हॅल्यूज ठेवा बरं. म्हणजे काय येते? 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? पहिल्यांदा ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म आहे 100 आणि सेकंड टर्म आहे 2 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. मित्रांनो किती? 100 चा स्क्वेअर येते आपल्याला माहित आहे 10,000 प्लस 2 इंटू 2 4. 4 इंटू 100 म्हणजे 400 प्लस 4. म्हणजे मित्रांनो किती येईल आन्सर इथे? बघा युनिट प्लेसला पहिल्यांदा युनिट प्लेस 4, नंतर 0, नंतर 4, नंतर 0 आणि 1 म्हणजे 10,404 हे आपला आन्सर मिळालेला आहे मित्रांनो. म्हणजे 102 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 10,404. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला हे करता येते. नंतर मित्रांनो सेकंड फॉर्म्युला बघू आपण. सेकंड फॉर्म्युला मध्ये बघा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा यूज करून सुद्धा आपण स्क्वेअर काढू शकतो. तर बघा ए स्क्वेअर मायनस टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा मित्रांनो एक्झाम्पल मध्ये बघा समजा आपल्याकडे आहे 97 स्क्वेअर. आपल्याला काढायचं स्क्वेअर ऑफ 97. 97 म्हणजे किती? 100 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर मित्रांनो. म्हणजे 97 चा स्क्वेअर जर काढायचा असेल तर आपण काय करू? फॉर्म्युला यूज करून 100 मायनस 3 स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर कोणता आहे? 100 स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म आहे 100 इंटू सेकंड टर्म आहे 3 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. तर बघा मित्रांनो 100 स्क्वेअर म्हणजे 10,000 मायनस 3 इंटू 6 3 इंटू 2 6 6 प्लस 6 इंटू 100 म्हणजे 600 प्लस 9. म्हणजे मित्रांनो बघा 10,000 मधून 600 जर आपण कमी केले तर किती राहील? 9,400 प्लस 9 म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 9,409. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर मित्रांनो. तर बघा या फॉर्म्युल्याचा यूज करून सुद्धा आपण आपल्याला स्क्वेअर काढता येईल. यानंतर बघा मित्रांनो पुढचा कन्सेप्ट बघू आपण. स्क्वेअर रूट बघितलेलंच आहे. तर स्क्वेअर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ समजा 64 काढायचं आहे आपल्याला. स्क्वेअर रूट आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 64 काढायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 64 म्हणजे 64 कशाचा स्क्वेअर आहे मित्रांनो? 64 म्हणजे 8 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 64 किती येईल? फक्त 8. आता टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर बाय फॅक्टरायझेशन मेथड आपण बघणार आहोत. तर फाइंडिंग स्क्वेअर रूट ऑफ बाय फॅक्टरायझेशन मेथड तर फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपल्याला स्क्वेअर रूट करायचा आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करू? राईट द गिवन नंबर इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट इन इट्स प्राइम फॅक्टर्स. जो नंबर दिलेला आहे प्राइम फॅक्टरच्या स्वरूपामध्ये आपण लिहून घेणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला 36 चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. 36 चे फॅक्टर कसे पडतात मित्रांनो? 36 मीन्स आपली शॉर्टकट मेथड बघा. व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, हॉरिझॉन्टल लाईन करा आणि 2 ने डिवाइड करून बघा. म्हणजे 18 2 जा 36. पुन्हा 2 ने डिवाइड करा 9 2 जा 18. नंतर पुन्हा 3 ने करा 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. 1 येईपर्यंत आपल्याला हे प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर म्हणजे 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 फॅक्टर पडेल 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. दिस इज द फॅक्टर्स. मित्रांनो बघा या फॅक्टरचं काय करायचं? पेअर द इक्वल फॅक्टर. या त्यांचे काय करायचे? पेअर करायचे. म्हणजे 2 इंटू 3 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू 3. बघा फर्स्ट पेअर ही मिळाली सेकंड पेअर. बरोबर आहे. या ठिकाणी ही झाली फॅक्टरायझेशन. आणि टेक वन फॅक्टर ऑफ ईच पेअर and obtain the product of those factors. म्हणजे या ठिकाणी the square root of 36 means will 2 into 3 म्हणजे 6
हा झाला आपला आन्सर मित्रांनो. म्हणजेच या ठिकाणी 36 म्हणजे काय म्हणता येईल 6 into 6 स्क्वेअर रूट ऑफ 36 इज इक्वल टू 6. तर या पद्धतीने फॅक्टरायझेशन मेथडने आपण स्क्वेअर रूट करू शकतो. पॉइंट नंबर 13, टू फाइंड ओरली द स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर इन विच द डिजिट in the tens and unit places form the numbers 25. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ 15,625. आपल्याला 15,625 चं काय करायचंय स्क्वेअर रूट काढायचं आहे. आणि स्क्वेअर रूट काढत असताना बघा या ठिकाणी युनिट प्लेस डिजिट बघा, युनिट प्लेस डिजिट आहे 5 आणि टेन्स प्लेस डिजिट किती आहे 2. म्हणजे युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस मिळून कोणता डिजिट तयार झालेला आहे 25 तयार झालेला आहे. तर बघा 25 नंबर ज्यामध्ये मिळालेला आहे अशा परफेक्ट स्क्वेअर नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट ओरली सुद्धा आपल्याला काढता येतील. यासाठी आपण काय करू, कन्सिडर द नंबर एक्सक्लुडिंग द डिजिट 2 and 5 इन द टेन्स अँड युनिट प्लेसेस रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तो डिजिट मिळतो आपल्याला 156. म्हणजे जो नंबर मिळतो आपल्याला, जो नंबर फॉर्म होतो 156. तर फाइंड द टू फॅक्टर ऑफ दॅट नंबर विच आर कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. या नंबरचे आपल्याला काय करू, आपण फॅक्टर फाइंड आउट करायचे आहे. तर फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू मित्रांनो, फॅक्टरायझेशन मेथड आपली नेहमीच यूज करू. कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स काढण्यासाठी व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू आपण. आणि पहिल्यांदा बघा 156 आहे, 2 ने डिवाइड करू म्हणजे किती होईल 7 8. 2 7 जा 14 1 आणि 8 2 जा 16 17. पुन्हा युनिट प्लेस 2 आहे, 8 आहे, इवन नंबर आहे, 2 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे 3 2 जा 6 आणि 3 9 जा 18 39. बघा मित्रांनो यानंतर मिळेल आपल्याला 3 ने होईल 13. याची फॅक्टर पडतील आपल्याला 2 into 2 into 3 into 13. तर बघा मित्रांनो याचे फॅक्टर जर पडत असताना आपण काय करू, 2 into 2 into 3 into 13 हे फॅक्टर पडतील. कॉन्सिक्युटिव्ह नंबर पाहिजे 2 into 2 4 4 3 जा 12 12 into 13. म्हणजे हे झाले कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. म्हणजे प्रोडक्ट ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणते 12 into 13 किती मिळाला आपल्याला 156. विद्यार्थी मित्रांनो, टेक द स्मॉलर ऑफ द टू फॅक्टर अँड पुट द डिजिट 5 आफ्टर द फॅक्टर्स. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 15,625 याचा जर स्क्वेअर रूट काढायचा असेल तर बघा यातला स्मॉलर नंबर घ्यायचा 12 आणि याच्या सोबत किती ठेवायचा 5 युनिट प्लेसला ठेवायचा. टेक द स्मॉलर ऑफ द टू फॅक्टर अँड पुट द डिजिट 5 आफ्टर दॅट फॅक्टर आणि देअरफोर द स्क्वेअर रूट ऑफ 15,625 इज 125. तर बघा मित्रांनो या पद्धतीने आपल्याला स्क्वेअर रूट काढता येते. बघा आता आपण एक रिलेशनशिप बघू, डिजिट ऍट द युनिट प्लेस ऑफ अ स्क्वेअर नंबर. म्हणजे युनिट प्लेसला डिजिट बघा, द डिजिट ऍट द युनिट प्लेस ऑफ अ स्क्वेअर नंबर. आणि बघा डिजिट ऍट द युनिट प्लेस ऑफ अ स्क्वेअर. सेकंड बघा डिजिट ऍट द युनिट प्लेस, द डिजिट ऍट द युनिट प्लेस ऑफ अ स्क्वेअर रूट नंबरला काय काय डिजिट असतो आपण बघूया. बघा या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपण पहिल्यांदा 1 जर डिजिट घेतला, या ठिकाणी पहिला डिजिट घेऊ आपण 1, नंतर घेऊ आपण 4. जर परफेक्ट स्क्वेअरला 4 असेल तर स्क्वेअर रूटला किती असेल, नंतर घेऊ आपण 9, देन वी सी द 6, नंतर बघू आपण 0 आणि नंतर घेऊ आपण 5. बघा मित्रांनो तर डिजिट ऍट द युनिट प्लेस ऑफ अ स्क्वेअर नंबरला जर 1 असेल तर स्क्वेअर रूट काय निघेल यांचं, बघा 1 चं स्क्वेअर रूट आहे 1 आणि जर 9 चा स्क्वेअर जर पकडला तर काय ते 81 होतो. युनिट प्लेसला 1 येते म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 1 आणि 9 हे दोन नंबर असण्याची शक्यता राहते. विद्यार्थी मित्रांनो जर स्क्वेअर नंबरच्या युनिट प्लेसला जर 4 असेल तर आपल्याला मिळेल 2 2 2 जा 4, आणखीन कोणता मिळेल 8 8 8 जा 64.
नंतर मित्रांनो जर 9 असेल तर 9 चा स्क्वेअर रूट येते 3 आणि आणखीन कशाला येते 7 7 जा 49 म्हणजे 7 पण स्क्वेअर रूटच्या नंबर मध्ये असण्याची शक्यता आहे. नंतर बघा मित्रांनो जर 6 असेल तर बघा 4 4 जा 16 आणि 6 6 जा 36. जर 0 असेल तर युनिटला आपल्या स्क्वेअर रूटला पण 0 असेल पण काय असेल इवन पेअर असेल. काय असेल इवन पेअर म्हणजे 2 नंबर्स असतील किंवा 4 असतील असे 4 झिरो पेअर मध्ये राहतील. किंवा मित्रांनो जर 5 असेल तर युनिट प्लेसला पण 5 असेल पण टेन्स प्लेसला याच्या मध्ये काय असेल 2 असेल. तर बघा या पद्धतीने आपण हे नंबर्स फाइंड आउट करता येतात. म्हणजे युनिट प्लेसला जर 0 असेल तर 0 स्क्वेअर रूटला 0 असेल, युनिट प्लेसला जर 5 असेल तर स्क्वेअर रूटला 5 असेल. हे दोन नंबर फिक्स आहेत. त्यानंतर युनिट प्लेसला जर 1 असेल स्क्वेअर नंबरच्या तर स्क्वेअर रूट नंबर मध्ये किती असेल 1 and 9. युनिट प्लेसला जर 4 असेल स्क्वेअर नंबरच्या तर स्क्वेअर रूट नंबरला 2 किंवा 8 असेल. तर बघा या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघू मित्रांनो बघा 1 चा स्क्वेअर किती येते स्क्वेअर ऑफ 1 1 बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा कंपॅरिझन करू स्क्वेअर या ठिकाणी घेऊ नंबर बघा मित्रांनो स्क्वेअर आणि इकडे घेऊ आपण स्क्वेअर स्क्वेअर आणि इकडे घेऊ युनिट प्लेस आणि या ठिकाणी पण युनिट प्लेस. बघा मित्रांनो तर या ठिकाणी बघा स्क्वेअर काय तर 1 चा स्क्वेअर किती येतो मित्रांनो 1 चा स्क्वेअर 1 आहे म्हणजे युनिट प्लेसला 1 आहे. 2 चा स्क्वेअर किती येतो 2 चा स्क्वेअर 4 आहे युनिट प्लेसला 4 आहे. 3 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो 3 चा स्क्वेअर आहे 9 युनिट प्लेसला किती आहे 9. 4 चा स्क्वेअर मित्रांनो 69 युनिट प्लेसला आहे 6. नंतर मित्रांनो बघा 5 चा स्क्वेअर किती आहे 5 चा स्क्वेअर आहे 25 आहे युनिट प्लेसला आहे 5. 6 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो बघा बाजूला घेऊ आपण बघा मित्रांनो 6 चा स्क्वेअर किती आहे 6 चा स्क्वेअर आहे 36 म्हणजे युनिट प्लेसला आहे 6. 7 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो 7 चा स्क्वेअर 49 आहे युनिट प्लेसला आहे 9. 8 चा स्क्वेअर आहे 64 युनिट प्लेसला आहे 4 आणि 9 चा स्क्वेअर किती आहे 81 युनिट प्लेसला 1 आणि 10 चा स्क्वेअर आहे 100 आणि मित्रांनो युनिट प्लेसला आहे 0. बघा स्क्वेअर रूट मध्ये बघा आता स्क्वेअर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर रूट किती येते मित्रांनो 1 येतो आणि युनिट प्लेसला 1 आहे. नंतर बघा 2 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो तो आपल्या 4 चा स्क्वेअर किती आहे 2 युनिट प्लेसला आहे 2. नंतर 9 चा स्क्वेअर किती आहे 9 चा स्क्वेअर रूट किती आहे 3 तर स्क्वेअर युनिट प्लेसला आहे 3. नंतर मित्रांनो 16 चा स्क्वेअर रूट किती आहे 4 युनिट प्लेसला आहे 4. नंतर 25 चा स्क्वेअर रूट किती आहे 5 युनिट प्लेसला आहे मित्रांनो 5. नंतर बघा 36 चा स्क्वेअर रूट किती आहे 6 युनिट प्लेसला आहे 6 आणि 49 चा स्क्वेअर रूट किती आहे मित्रांनो 49 चा स्क्वेअर रूट आहे 7 युनिट प्लेसला आहे 7 या ठिकाणी पण 7 हवं मित्रांनो बघा नाही इथे बरोबर आहे या ठिकाणी बरोबर आहे 9 आणि युनिट प्लेसला आहे 7. आणि मित्रांनो बघा 89 चा स्क्वेअर किती आहे 18 आपले स्क्वेअर रूट ऑफ 81 आहे 9 आणि युनिट प्लेसला येतो 9 आणि मित्रांनो 10 स्क्वेअर म्हणजे 100 चा स्क्वेअर रूट येते 10 युनिट प्लेसला. तर बघा आपल्याला हे नंबर आपल्याला कंपेअर करायचे आहे. बघा जर युनिट प्लेसला जर 1 असेल तर त्याचं स्क्वेअर रूट काय असेल स्क्वेअर रूट 1 असू शकतो किंवा 9 पण असू शकतो बरोबर. युनिट प्लेसला जर 4 असेल तर त्याचा स्क्वेअर रूट काय असू शकतो मित्रांनो स्क्वेअर रूट 2 असू शकतो किंवा 4 बघा 8 असू शकतो. नंतर मित्रांनो बघा युनिट प्लेसला जर 9 असेल तर त्याचा स्क्वेअर रूट 3 और 7 यापैकी 2 असू शकतो. 6 असेल तर युनिट प्लेसला 4 असेल किंवा 6 असेल. नंतर मित्रांनो 5 जर असेल तर युनिट प्लेसला फक्त किती असेल 5 असेल. जर युनिट प्लेसला जर 6 असेल तर 6 बघितलं जाते आपण म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला
जर युनिट प्लेस डिजिट जर परफेक्ट स्क्वेअर नंबरचा माहित असेल तर त्यावरून आपण अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काय असू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. यानंतर मित्रांनो लास्ट कंटेंट आपण बघणार आहोत क्यूब. क्यूब कशाला म्हणतात? अ नंबर मल्टिप्लाइड इटसेल्फ बाय 3 टाइम्स इज कॉल्ड द क्यूब. बघा एक्झाम्पल मध्ये बघा मित्रांनो, फॉर एक्झाम्पल 7 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7 म्हणजे 7 चा मल्टिप्लिकेशन किती टाइम्स केलं? 3 टाइम्स म्हणजे क्यूब ऑफ 7 आणि क्यूब ऑफ 7 येते 343. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर क्यूब रूट करायचं असेल तर क्यूब रूट ऑफ म्हणजे या पद्धतीने मांडणी करतात, क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 87. तर बघा दिस इज द रिलेशनशिप ऑफ द क्यूब अँड क्यूब रूट. म्हणजे क्यूबची डेफिनेशन काय करता येईल? मल्टिप्लाइंग नंबर बाय इटसेल्फ 3 टाइम्स. म्हणजे म्हणता येईल आपल्याला मल्टिप्लाइंग अ नंबर बाय इटसेल्फ म्हणजे स्वतःच मल्टिप्लाय करायचं इटसेल्फ 3 टाइम्स. 3 वेळा मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल, मग काय मिळेल? याचा क्यूब मिळेल. आणि क्यूब रूट कशाला म्हणता येईल मित्रांनो? द नंबर हुज क्यूब इज गिवन नंबर इज कॉल्ड क्यूब रूट. म्हणजे क्यूब रूट ऑफ 343 चा क्यूब रूट आहे 7. विद्यार्थी मित्रांनो आणखीन बघा 5 चा क्यूब 125 आहे. क्यूब रूट ऑफ 125 चा क्यूब रूट येतो 5. तर या पद्धतीने आपल्याला हा इंट्रोडक्शन पार्टचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि यानंतरच्या सेशन मध्ये आपण पुढचे एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.